पहलगाम येथील हल्ल्याला आज जवळपास 8 दिवस पूर्ण होत आहेत। या हल्ल्यानंतर देशातील सर्वसामान्य नागरिकांना या हल्ल्याबद्दल काय वाटतं, केंद्र शासनानं या हल्ल्यानंतर काय निर्णय घ्यायला पाहिजे या संदर्भात बोलण्यासाठी मी हिंगोली शहरातील या नागरिकांसोबत आहेत। सकाळी योगा करण्यासाठी हे इथे आलेले आहेत। काका, तुम्ही देशातले अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत, बदलता काळ पाहिला आहे। पहलगाम हल्ला होऊन 8 दिवस झालेले आहेत। काय तुमची प्रतिक्रिया असणार आहे आज, आणि काय केंद्र शासनाने निर्णय घ्यायला पाहिजे असं वाटतं? आता आपण आपल्या तोंडाने काही सांगू शकतो, पाकिस्तान जिंकला हमला करा, काश्मीर हे करा, पण जे वरती बसलेले आहे ते त्यांना जो योग्य जो निर्णय घ्यायचा, पण थोडी कडक स्टेप घ्यायची। कारण की आतापर्यंत जे हमले झाले हे जातीवाद पाहून झाले नाही, त्याच्यात सगळ्या जातीचे हे गेलेले आहे। पण यात विशेष म्हणलं तर आपल्या हिंदू समाजाला टार्गेट धरून मारल्या गेलं, तर याचा खूप मोठा परिणाम आपल्या समाजावरही पडलं, पूर्ण देशावरही पडलं। तर केंद्र सरकारने याच्यावर कडक स्टेप घेऊन पुढचं पाऊल उचलावं। तुम्ही कसं बघता या हल्ल्याकडं, काय तुमची प्रतिक्रिया आहे? सर, प्रथम हा जो हल्ला आहे तो एक भ्याड हल्ला झालेला आहे। आणि हा हल्ला जो आहे तो इतर हल्ल्यापेक्षा काहीतरी वेगळा झालेला आहे। आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त ज्या लोकांना मुस्लिम धर्माचे कलमे वगैरे हे येतात तर ते पडून दाखवा, नाहीतर तुम्हाला गोळी, असं म्हणून त्यांनी हिंदू लोकांना, ज्यांना काही कलमे वगैरे काही कुठल्याही मुस्लिम धर्माचं काही माहीत नाही आहे, तर अशा लोकांनाच त्यांनी गोळ्या घालून मारलं। आणि काही लोकांना तर कपडे काढून सुद्धा ते नग्न करून केंद्र सरकारने काय निर्णय घ्यायला पाहिजे? हां, तर सर, ह्याच्यामध्ये केंद्र सरकारनं आणि प्रामुख्यानं मोदी साहेबांनी कडक पावलं उचलून त्यांना धडा शिकवावा, चांगला धडा शिकवावा। कारण की असं पुन्हा कधीही आयुष्यात घडलं नाही पाहिजे। आणि युवा पिढी, नवीन पिढी, तरुण पिढीला हे उत्तेजित राहिलं पाहिजे की आपलं सरकार आणि आपल्या देशाचे जे आहेत वर बसलेले मोदीजी वगैरे, आणखीन कोणी, तर ह्या लोकांनी, अमित शहा वगैरे, ह्या लोकांनी सर्वांनी ह्याच्याकडे जातीपूर्वक लक्ष घालून आणि या भ्याड हल्ल्याला त्यांना सबक शिकवायला पाहिजे, उत्तर द्यायला पाहिजे। सर, तुम्ही कसं बघता, काय केंद्र शासनाकडनं अपेक्षा आहे तुमच्या? सर्वप्रथम मी हिंगोलीवासियांतर्फे या सर्व घटनेचा निषेध करतो व मोदी व शहा यांना एकच एवढी विनंती करतो की त्यांनी जेवढं स्ट्रिक्टली यांना पाऊल उचलायचं आहे, सर्व भारतीय लोक यांच्या पाठीशी आहे। आता तर पूर्ण विरोधी पक्षसुद्धा यांच्यासोबत आहे, त्यामुळे यांना जेवढे पण क्विक ॲक्शन घ्यायची त्यांनी क्विक ॲक्शन घेतली पाहिजे। कारण की आता आमच्या म्हणजे तळपायाची आग मस्तकाला गेलेली आहे। असं वाटतं की कधी कधी आपल्या रायफल घ्यावं, पाकिस्तानमध्ये जाऊन ते सर्वांना शूट करून टाकावं। त्यामुळे मोदी शहांना फक्त एवढी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर खूप मोठं पाऊल उचलायला पाहिजे। सर, तुम्ही कसं बघता याकडं? नाही, झालेल्या दुर्घटना ही जी अत्यंत वाईट आहे आणि प्रत्येक भारतीयांच्या, त्यातल्या त्यात हिंदू समाजाच्या हृदयात कोरलेली आहे। आणि पुढच्या तरुण पिढीचं चिंता आमच्यासारख्यांना लागत आहे। म्हणून केंद्र सरकारच्या हाती सर्व आता काही आहे त्याने कडक पावले उचलली पाहिजेत। आम्ही सर्व धर्म समान मानणारे लोक आहोत, सर्व धर्मांचा सन्मान करणारे आहोत, परंतु शेवटी स्वतःचा आम्ही अभिमानी आहोत। कारण आपल्या धर्माच्या या लोकांना कोणी असं मारत असेल क्रूरतेनं, जात विचारून, तर ते अतिशय वाईट आहे। आम्ही दुसऱ्या धर्माचा आदर करणार आहोत, कारण भारतामध्ये सर्व धर्म राहतात आणि गुण्यागोविंदाने राहतात। परंतु पुढचे असं दिसत आहे की हे वेगळा दृष्टिकोन होत आहे आणि इथं अतिशय हिंसा, क्रूरतेनं मारलेल्यामुळे आम्ही सर्वजण केंद्र सरकारला, राज्य सरकारला सर्व प्रकारचे जे काही योग्य कारवाई आहे आणि कठोर कारवाई की अशी भविष्यात पुढे कोणत्याही प्रकारची क्रूर हत्या होणार नाही आणि दहशत बसेल असे त्यांनी कायद्याचा उपयोग करून त्यांनी त्या याच्यावर योग्य भविष्यात हल्ला होणार नाही आणि सर्वांनी त्याची दहशत घेतली पाहिजे की असं केलं तर आपल्याला पुन्हा असे परिणाम भोगावे लागतील, अशी कार्यवाही केली पाहिजे। आणि आमच्या सर्व भारतीयांचा त्यांना पाठिंबा आहे। सर्वप्रथम मी या हल्ल्याचा निषेध करतो आणि सरकारला सांगू इच्छितो की युद्धामध्ये कोणाचंच बरं झालेलं नाही। आणि युद्ध, आजचं जे युद्ध आहे हे 1-2 दिवसात संपणारं युद्ध नसते, हे काळ 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष चालते। याच्यामुळे याच्यामध्ये आपलाच जास्त नुकसान होते। तर युद्ध न करता
जास्तीत जास्त कूटनीती आपण जास्त वापरून त्याचं कसं आपण आर्थिक नुकसान करून त्यांना कसं आपण डबघाईला आणू शकतो याच्याकडे सरकारने जास्तीत जास्त लक्ष देऊन हे करायला पाहिजे. निश्चित ते हे आहेत हिंगोलीचे नागरिक. दोन प्रकारच्या प्रतिक्रिया जे ते प्रामुख्यानं उमटू लागले ते म्हणजे जशास तसं उत्तर दिलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढीला एक त्याचं एक रोल मॉडेल होईल आणि नवीन पिढीचं मनोबल खचणार नाही आहे. दुसऱ्यामध्ये कूटनीती वापरून पाकिस्तानला डबघाईस आणलं पाहिजे जेणेकरून पाकिस्तान परत असा हल्ला करणार नाही. आणि केंद्र सरकारनं पाकिस्तानला अशा पद्धतीने उत्तर द्यावं की पुढील काळामध्ये अशा पद्धतीनं हल्ला भारतावर होता कामा नये याचा एक सबक त्यांना मिळेल या अपेक्षेतून केंद्र सरकार निर्णय घ्यावा. अशा प्रतिक्रिया या सर्वसामान्य हिंगोलीकरांच्या आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.